बैलपोळा, गाव झाला सारा गोळा, ढवळ्या पवळ्या घेऊन सारे जाऊया सगळे रावळा. नमस्कार मित्रांनो, आज आहे बैलपोळा. तर आज मी तुम्हाला या सणाची गोष्ट सांगणार आहे. तर एकदा शंकर आणि पार्वती सारीपाट खेळत होते. तेव्हा पार्वतीने डाव जिंकला, पण शंकर म्हणत होते की मी डाव जिंकला. त्यांच्या दोघात वाद सुरू झाला. तर त्यांच्याच बाजूला नंदी बघत होता की पार्वती आणि शंकर सारीपाट कसं खेळत होते. तेव्हा पार्वतीने नंदीला विचारलं की काय रे, कोण जिंकलं डाव. तर नंदीने शंकरच नाव घेतलं आणि म्हटले की शंकर देव जिंकले. पार्वतीला राग आला आणि मग तिने नंदीला शाप दिला की तो मृत्यूलोकी जन्म घेईल, त्याच्या मानेवर जू असेल आणि तो दिवसभर काम करेल. नंदीला त्याचा चूक कळली आणि मग तो माफी मागायला लागला आणि उपशाप मागायला लागला. मग पार्वतीला नंदीची दया आली आणि मग तिने त्याला उपशाप दिला की शेतकरी वर्षातून एकदा तुला देव मानून तुझी पूजा करतील आणि तुझ्या मानेवर चूर ठेवणार नाहीत. तेव्हापासून शेतकरी बैलपोळा हा सण साजरा करतात अशी कथा आहे. या दिवशी शेतकरी बैलांना स्वच्छ धुवतात, त्याच्या शिंगांना रंग देतात आणि त्याच्या गळ्यात माळा घालतात आणि त्याच्या पायात घुंगरू घालतात. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? तर अजून अशाच कथा पाहण्यासाठी मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.